नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 9,000 रुपये जमा होणार आहे। बघा मित्रांनो, महाराष्ट्रात 1 जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेचे उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक मदत करणे हा आहे। या योजनेसाठी राज्यातील महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे। यामुळे या योजनेद्वारे महिलांचे आर्थिक समीकरण अधिक बळकट झाले आहे। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सध्या ही योजना स्थगित करण्यात आली आहे। यानंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आली आहे। त्याबद्दल आपण सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे उद्देश राज्यातील महिलांना पुरुषांच्या बरोबरीस आणण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे हा आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 65 वय गटातील विवाहित किंवा निराधार महिलांना दरमहा 1500 रुपये मदत दिली जात आहे। ही रक्कम पात्र महिलांच्या आधार कार्ड सोबत लिंक बँक खात्यात DBT-द्वारे थेट जमा केली जात आहे। या योजनेसाठी पात्र महिलेचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखपेक्षा कमी असणे आवश्यक आहे। आणि मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 5 हप्त्याचे 7,500 रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केले गेले आहेत। या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत 1500 रुपये प्रति महिन्याप्रमाणे महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे। यामध्ये काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करून देखील बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांना एकही रुपया मिळाला नाही। अशा महिलांसाठी आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे, कारण की मित्रांनो, डिसेंबर महिन्यात या महिलांना जुलै महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत एकत्रित 9,000 रुपये देण्यात येणार आहे। म्हणजे मित्रांनो, जुलै महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत एकत्रित 9,000 रुपये म्हणजे 6 हप्त्याचे 9,000 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती मित्रांनो या ठिकाणी देण्यात आली आहे। तर आतापर्यंत या योजनेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबर असे 5 महिन्याचे हप्ते जमा झाले आहेत। या योजनेसाठी आतापर्यंत राज्यातील 2,34,00,000 महिला पात्र ठरले आहे। येत्या काळात पात्र महिलांची संख्या 3 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑक्टोबर 2024 ठरवली होती। यापूर्वी ही तारीख 30 सप्टेंबर 2024 होती। राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता सुरू असल्याने अर्ज प्रक्रिया बंद झाली आहे। तर मित्रांनो, ज्या महिलांनी काही कारणास्तव लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला नाही त्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांना अर्ज करण्याची पुन्हा एक संधी देण्यात येणार आहे। विधानसभा आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबर महिन्यात नवीन अर्ज प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे। ज्या महिलांनी अजून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला नाही त्यांच्यासाठी पुन्हा एक संधी निर्माण झाली आहे। म्हणजे मित्रांनो, डिसेंबर महिन्यात तुम्ही परत एकदा लाडकी बहीण योजनेचा अर्ज करू शकतात। आणि मित्रांनो, एक महत्त्वाची माहिती म्हणजे डिसेंबर महिन्यात 6 हप्त्याचे एकत्रित 9,000 रुपये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची या ठिकाणी सांगण्यात आले आहे। मित्रांनो, ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही हप्ता मिळाला नाही त्या महिलांच्या बँक खात्यामध्ये त्या लाडकी बहिणींच्या बँक खात्यामध्ये 6 हप्त्याचे 9,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती पण या ठिकाणी देण्यात आली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे एक छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।